हे चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या 910 किलोमीटरवर आल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 48 तासात हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। या वादळामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणात वादळी वारे। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढे तासात दाखल होणार आहे। सध्या जरी वाटत असलं तर आपल्या भागातला पाऊस कमी झालेला आहे, मात्र तसं समजू नका। पुढील काही तासामध्ये तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून तीव्र वादळी वातावरण जे आहे ते आता राज्याला धडक देणार असून तुफान पावसाचा अंदाज बऱ्याचपैकी जिल्ह्यामध्ये आता बघायला मिळत आहे। अक्षरशः रात्री झालेल्या तुफान पावसामुळे काही जिल्ह्यातील काही गाव सध्या स्थितीला पाण्यामध्ये गेल्याचं बघायला मिळालं। आता त्यांचं हस्तांतरण दुसऱ्या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती देखील मिळालेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये तसेच नदीकाठची कळंब तालुक्यामध्ये जी नदी आहे त्या ठिकाणी पाणी जास्त वाढल्यामुळे गावामध्ये पाणी शिरल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। मात्र आता त्यापेक्षा अधिक जोर आता महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही तासात वाढणार असून तीव्र वादळी वातावरण पुढच्या 2 ते 4 तासामध्ये दाखल होणार आहे। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यातून वाढत चालणार आहे सर्व काय अंदाज तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी फक्त काही करून आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा पावसाचा अंदाज बघायला मिळेल व पाऊस कधी उघडणार आहे ती एक तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ बघत चला व आता तुमचा जिल्हा कोणता एक काम करायचं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, कधी पावसाचा जोर वाढणार सर्व काय अंदाज आपण देणार आहोत। व चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला फक्त ऑलवरती टाकायचे आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात तुफान पावसाचा अंदाज आहे, कुठे अति भयानक पाऊस वाढणार आहे सर्व अंदाज बघूयात। तर बघू शकता पुढचे काही तास राज्यासाठी तर खूप मोठे ठरणार आहेत, हे सर्वांना 100% माहितीच आहे। कारण तशा प्रकारचा एक मोठा पाऊस आता राज्यात दाखल तर होणारच आहे। आलेल्या माहितीनुसार आता काही जिल्ह्यात तुफान पाऊस रात्री झाला हे बघायला मिळालं। मात्र आता येत्या 2 तासामध्ये अतिवृष्टीची शक्यता असून या ठिकाणी आश्वी, लोणी, श्रीरामपूर, केलवाड, शिर्डीचे भाग असतील, या ठिकाणी पोटंबाचा भाग अति भयानक पावसाचा अंदाज आहे। कोपरगाव, वैजापूर 2 तासामध्ये भयानक अतिवृष्टीची शक्यता असून जेवढं होईल तेवढं जे सतर्क राहतील त्यांचा फायदा नक्कीच होणार आहे। कारण खूप तीव्र अतिमुसळधार स्वरूपाचं वातावरण हे आता बऱ्यापैकी भागामध्ये धुमाकूळ घालणार आहे। अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार असून सिन्नर, नाशिक, निफाड, येवलाच्या भागामध्ये भयानक स्वरूपाची अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। अतिशय जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सर्वांनी सतर्क राहायचं आहे। तीव्र स्वरूपाचा ते भयानक स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागात दाखल होत आहे। सध्या वैजापूरचे काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी अतिवृष्टीला सुरुवात झालेली आहे। सतर्क या ठिकाणी वादळी वातावरण दाखल झालेलं आहे। कालच सांगितलं होतं या भागात अशा प्रकारे पाऊस वाढणार आहे, तीव्र मुसळधार पाऊस पडणार आहे। त्याच प्रकारे अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला आहे। नदी नाले वाहत आहेत, तरी पण अजून मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढतच चाललेला आहे। कमी होण्याऐवजी आता पुढच्या 2 तासात अजून जोर वाढणार आहे। त्यामुळे वैजापूर तालुक्यातील शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। कोपरगावच्या भागात अलर्ट आहे। देवणगावचा भाग याही ठिकाणी मोठा अलर्ट बघायला मिळणार असून पुढच्या काही तासात अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळणार आहे। तर चला भयानक स्वरूपाचं जे वादळी वातावरण आहे ते कोणत्या जिल्ह्यापर्यंत आलेलं आहे, आता कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याकडे त्याचा पाऊस वाढत जाणार आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला बघूयात। तर इकडे बघा आता खूप मोठी अतिवृष्टीसारखी परिस्थिती बऱ्याच भागामध्ये सक्रिय होत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं तुमच्यासाठी गरजेचंच आहे। कारण असं समजू नका की आमच्या भागातील पाऊस कमी झालेला आहे, आमच्या भागातील पाऊस जाण्याची शक्यता आहे, तसं काही नसून मोठा पाऊस उलट आता आपली तीव्रता वाढवणार आहे, मुसळधार स्वरूपाचा होणार आहे। तर यामध्ये इकडे बघा सध्या स्थितीला इगतपुरी, सिन्नरचे भाग असतील, त्र्यंबकचा भाग असेल मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस 2 तासात अतिवृष्टीचा धुमाकूळ या ठिकाणी बघायला मिळेल। सतर्क राहा, रात्रीला अतिवृष्टी झालेली आहे, पुन्हा एकदा जोर वाढणार असून नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवलाच्या भागात अति भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। जोरदार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। एवढंच नाही तर इकडे बघा येवलाच्या भागात सध्या भयानक पाऊस सुरू आहे, आणखीन तीव्रता वाढणार आहे। तसेच निफाड, करसूलचा भाग असेल, पाटोदा, कुसुमदीचा भाग असेल, त्यानंतर इकडे सायगावचा भाग असेल, देवगावचा भाग असेल, अतिवृष्टीला सुरुवात होत आहे। सतर्क राहणं गरजेचं ठरेल। मध्यम ते जोरदार तर काही भागात अति भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। त्यानंतर हा पावसाचा जोर आणखीन तीव्र होत काय असे जिल्हे आहेत की त्या ठिकाणी वादळी वातावरण, चक्रीवादळापेक्षा अधिक पाऊस म्हटलं तरी हरकत नाही, तशा प्रकारचीच अतिवृष्टी आता सध्या सुरू झालेली आहे। यामध्ये काही जिल्हे मोठ्या अलर्टवरती असून त्या ठिकाणी अतिवृष्टीची
पावसाची शक्यता आहे. तर चला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पुढच्या 2 तासामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस पडेल त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. जर तुम्ही या 12 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर लगेच सतर्क राहा व आता सध्या स्थितीला त्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस 2 ते 3 तासातच दाखल होणार आहे. तर चला त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. तर इकडे बघू शकता यामध्ये जुन्नर तसेच पुणेचा भाग अतिवृष्टी होणार आहे, सतर्क राहा. जुन्नर आंबेगावच्या भागात देखील तुफान पाऊस, वाडा मंचरच्या भागात अतिवृष्टी सुरू आहे, बोरीच्या भागात, नारायणगाव अलकुटीच्या भागात अतिवृष्टी सध्या सुरू झालेली आहे, त्यामुळे सतर्क राहा. भयानक पाऊस या ठिकाणी चालू आहे. हा पाऊस आता पुढील कोणत्याही जिल्ह्यामध्ये दाखल होऊ शकतो. हे खूप मोठं पावसाचे वातावरण आता पुढे जिल्ह्यांकडे दुसऱ्या जिल्ह्यांकडे आता सरकत जाणार आहे. कोणत्या जिल्ह्याकडे सरकत चाललेलं आहे त्यांची नावं पण सांगतो जेणेकरून तुम्हाला सतर्क होता येईल. कारण की आता काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतच चाललेला आहे. त्यामध्ये इकडे आलेचा भाग असेल, बोटेचा भाग असेल, सतर्क राहा. तसेच गारगावचा भाग, गारोडी चासचा भाग पावसाची शक्यता शेतकऱ्यांना सतर्क राहायचं आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाचा अंदाज या ठिकाणी 100% राहणार आहे. आलेचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागात बघायला मिळणार आहे. त्यानंतर मांदवेचा भाग असेल, तुफान पाऊस असेल, गारेगावचा भाग तुफान पाऊस असेल याही ठिकाणी, तसेच राहुरी, देवली, पौरा, आश्वीचा भाग, लोणी, संगमनेरचा भाग असेल मध्यम ते जोरदार तर भयंकर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूरच्या भागापर्यंत तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ही आपल्याला राज्यातील बहुतांशी भागात बघायला मिळेल. त्यामुळे कोणी काळजी व कसली चिंता करत बसू नका. धो ते काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला 100% बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे शिर्डीचा भाग येत्या 2 तासात अतिवृष्टीची शक्यता आहे, सतर्क राहा. शिर्डीच्या भागामध्ये तसेच केलवडच्या भागात, लोणीच्या भागात अति भयानक पाऊस पुढच्या काही तासामध्ये दाखल होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तीव्र स्वरूपाचा अति भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल पावसाचा जोर आमच्याकडे कमी झालेला आहे, मात्र तसं नसून आता पुढचे काही तास 12 जिल्ह्यात अति भयानक ठरणार असून पाण्याची पातळी नद्यांची वाढणार आहे. काही गावांमध्ये नद्यांचे पाणी जाऊ शकते, तर काही ठिकाणी जरी कोणत्या गावामध्ये छोट्या नद्या असतील तरी त्यांचं रुद्ररूप देखील बघायला मिळू शकतो. छोट्या नद्या देखील आता तीव्र होणार असून अति मुसळधार पावसाची शक्यता 2 तासात बघायला मिळत आहे. तर चला आता एक मोठं पावसाचं वातावरण समुद्रामार्गे राज्यामध्ये 4 तासामध्ये दाखल होणार असून पावसाचं थैमान बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी अति भयानक पावसाचा जोर वाढणार आहे. अतिशय जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर चला यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला नावे आता राहिलेल्या 2 मिनिटात सांगतो. त्यानंतर उर्वरित देखील माहिती बघूयात. तर इकडे बघा, सतर्क राहा. तुम्हाला कालच सांगितलं होतं मोठी अतिवृष्टी बघायला मिळणार आहे. आता इकडे दोन्ही समुद्रात पावसाचं मोठं वातावरण बघायला मिळत आहे. तसेच इकडे बघू शकता अरबी समुद्रात देखील अतिभयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही पण परिस्थिती आता राज्यामध्ये दाखल होणार असून राज्यामध्ये 2 समुद्राचा मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार असल्यामुळे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. यामध्ये इकडे बघू शकता नाशिक असेल, कापडा असेल, वाणी, त्रिंबक, जव्हारचा भाग असेल या भागात अतिमुसळधार, निफाड, वाणी, मनमाडच्या भागात अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार असून भयानक स्वरूपाची पावसाची अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं गरजेचं ठरेल. भयानक पाऊस आता वाढत चाललेला आहे. मनमाड, येवला, तालवेड, कोपरगाव, वैजापूर, निफाड या ठिकाणी देखील आता अति भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून अतिशय तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सर्व शेतकरी मित्रांनी सतर्क राहावं. वैजापूर, कन्नडची भाग असेल, छत्रपती संभाजीनगरच्या भागात अतिवृष्टीला सुरुवात झालेली असून नद्यांची पाणी पातळी खूप वाढलेली आहे. मात्र अजून सुद्धा भयानक पाऊस या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे. गंगापूरचे भाग असेल या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. गंगापूर उत्तर साईडच्या भागापर्यंत देखील तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळत असल्यामुळे सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर चला खरं रौद्ररूप पावसाचा आता मराठवाड्यात मोठा अलर्ट, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश तुफान अतिवृष्टीची शक्यता आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल झालेला असून श्रीरामपूरच्या भागामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस पुढच्या काही तासामध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर व्हायन्साचा भाग असेल, लोणीचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरला मोठा अलर्ट बघायला मिळणार असून तुफान पावसाची शक्यता पुढच्या काही तासात बघायला मिळू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क पण राहायचं आहे. चाळीसगाव, मालेगावच्या भागामध्ये अतिशय तुफान पावसाचा जोर वाढणार असून पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला तीव्र पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. यामध्ये इकडे
बघू शकता आपल्याला उत्तर साईडचे भाग असतील, मालेगाव असेल, साकोरे असेल, याही भागात तुफान पाऊस बघायला मिळेल. अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी सध्या पण सुरू आहे व अजून सुरूच राहणार आहे, कारण की सर्व काही वादळी वातावरण याही ठिकाणी सरकलेले असून धुळे नंदुरबारच्या भागात अतिवृष्टी होणार आहे. भयानक पावसाची शक्यता असून मोकपेल, साक्री, अहवाचा भाग असेल, सापुत्रा, धुळे, पारोळा, एरोंडल, अमळनेर असेल, या ठिकाणी 2 तासामध्ये अतिवृष्टीसारखी पावसाची परिस्थिती 100% बघायला मिळणार असून तीव्र विजांच्या लकलकटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. धानगावच्या भागात देखील तुफान पाऊस राहणार आहे. श्रीरामपूर, जळगावचे भाग असतील, धुळेचे भाग असतील, याही ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं रौद्ररूप बघायला मिळेल. अतिशय भयानक पावसाचं आगमन बघायला मिळेल, त्यामुळे सतर्क राहा. प्रचंड विजा, सर्व कडकडाट विजांचा पाहायला मिळू शकतो, त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा आता मोठं जे पावसाचं वातावरण आहे, नदी नाले वाहणारे जे तुफान पावसाची स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे ती कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे, आता त्या जिल्ह्यांचा सविस्तर अंदाज तुम्हाला सांगत आहे. आता फक्त राहिलेला 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर हवामानाचा अंदाज बघायला मिळेल. तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या जर विचार केला तर मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नांदेड साईड पासून ते इकडे अहमदपूर पर्यंत लवकर सक्रिय होईल. मध्यम ते जोरदार काही ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहेत. आलेल्या तुफान पावसामुळे इकडे माजलगाव, बीडच्या साईडची देखील मोठी बिकट परिस्थिती झालेली असून भयंकर पावसाने थैमान घातलेले आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे पुन्हा एकदा थैमान बघायला मिळत आहे. मागच्या पावसापेक्षा या पावसाने अधिक सोयाबीनचे नुकसान झाल्याचं बघायला मिळालेलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. मात्र या ठिकाणी जर विचार केला तर बीड जिल्ह्यासाठी फक्त 57 कोटी रुपयांचा निधी बघायला मिळत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना खरी नुकसान भरपाईची गरज देखील आहे. तसेच इकडे कळंब, बर्दापूरच्या भागात तुफान पाऊस झालेला आहे. लातूर, औसाच्या भागात देखील तुफान पाऊस झालेला आहे. या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार असून तुफान पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. बऱ्यापैकी भागात अतिवृष्टीची शक्यता देखील पाहायला मिळू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहायचं आहे, कारण की खूप मोठं भयानक स्वरूपाचं वादळी पावसाचं वातावरण राज्यामध्ये थैमान घालणार आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस राज्यामध्ये तुफान बघायला मिळणार आहे. यामुळे जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहत चला, कारण की अतिशय भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळू शकते. कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, खोपोलीचे भाग असतील तुफान पावसाचा अंदाज राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक पावसाची अतिवृष्टीसारखी परिस्थिती बघायला मिळू शकते. नाशिक साईड, इगतपुरी, वाडा या भागात, पालघर साईडचे भाग असतील तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. अतिवृष्टीचे संकेत याही ठिकाणी आहेत. येत्या 2 तासामध्ये काही जिल्हे मोठ्या अलर्टवरती आहेत. यामध्ये भयानक पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह अति तुफान पाऊस बघायला मिळू शकतो. अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. आता मात्र सतर्क राहा, कारण की एक मोठं पावसाळी क्षेत्र बऱ्याच जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणार असून अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बहुतांशी भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर चला यामध्ये कोणकोणते जिल्हे अतिप्रभावी ठरतील त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा सुरुवात करूया. तिकडे छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग जे असेल याही ठिकाणी पाऊस लवकर वाढेल. मात्र सध्या स्थितीला एकदम उत्तर पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी सुरू झालेली आहे. सतर्क राहा. श्रीरामपूरच्या भागामध्ये देखील अतिवृष्टी सुरू झालेली असून श्रीरामपूर, गंगापूरच्या भागात हा एक सर्वात मोठा भयानक पाऊस आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस नव्हता, मात्र सप्टेंबरमधलेच काय असे पाऊस झाले की त्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळालेली आहे. वाडाचा भाग असेल, श्रीरामपूरचे भाग असतील, राहुरीचा भाग असेल, याही ठिकाणी अतिभयानक पाऊस बघायला मिळत आहे. तीव्र स्वरूपाचा मुसळधार पाऊस जुन्नर, खेडच्या भागामध्ये, अहिल्यादेवी नगरच्या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं मोठं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. तीव्र स्वरूपाची अतिवृष्टी मुंबईला सुरू झालेली आहे. मुंबईकडून काही ठिकाणी आता पाऊस वाढत जाणार आहे. मुंबईला भयानक स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतं. यामध्ये इकडे मुंबई उत्तर साईड, ठाणेचा भाग असेल, अतिशय भयानक पाऊस असून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सतर्क राहायचं आहे. यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मोठा अलर्ट याही ठिकाणी राहणार असून अति मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. जेवढं होईल तेवढं काळजी पण घ्यायची आहे. खूप मोठं स्वरूपाचं पावसाचं वातावरण हे आता थैमान घालण्याच्या परिस्थितीवरती आपल्याला दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर या पट्ट्यात देखील अतिवृष्टी सुरू झालेली आहे. त्यानंतर इकडे लातूर, धाराशिवचे भाग असेल, याही ठिकाणी मोठा बदल होऊन आता मराठवाड्यावर देखील, विदर्भावरती देखील एक मोठं पावसाचं वातावरण काही तासात सरकणार आहे. तर चला त्या जिल्ह्यांची तुम्हाला लगेच नावे सांगतो.
तर इकडे बघा आता बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परळी या ठिकाणी रात्री भयानक पाऊस झाला. नदी नाल्यांना पुन्हा एकदा पाणी येण्यासारखा पाऊस रात्री 1 ते 2च्या आसपास वाढत गेला. त्यानंतर काही भागात 3 ते 4च्या आसपास पाऊस वाढल्याचं बघायला मिळालं. नदी नाल्यांना पुन्हा तीव्र पाणी आलं. मात्र पुन्हा एकदा परिस्थिती बिकटच होत जाणार आहे. सेलू, माजलगाव, परळी, बीड, अहमदपूर, नांदेडचा भाग याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. असंही नाही की आता पाऊस गेला म्हणून समजा, कारण की पाऊस गेलेला नाहीये. ऑक्टोबरमध्ये आता मोठी पाऊस देखील काही भागात बघायला मिळतील. एवढं आहे की सर्वत्र पडणार नाही, मात्र काही भागामध्ये पडणारच आहे. कारण आता एवढं मोठं पावसाचं वातावरण राज्यामध्ये पडलं, त्यामुळे आता जशी उन्हाची तीव्रता वाढेल तशी बाष्प आपल्याला बघायला मिळणार, गरमी वाढणार. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस जशी ढग येतील तसे ऑक्टोबरमध्ये बघायला मिळतील. एवढं लक्षात घ्यायचं आहे, ऑक्टोबर महिना आला म्हणजे पावसाळा संपला असं नाही, हिवाळा सुरू झाला असं समजू नका. ऑक्टोबर महिन्यात हिवाळ्याची काही दाट शक्यता बघायला मिळत नाहीये. नोव्हेंबरच्याच पुन्हा नंतर आपल्याला काही तारखांना हिवाळ्याची सुरुवात बघायला मिळेल. ती पण नोव्हेंबरच्या सुरुवातीला पण कडक हिवाळा नसणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. तुफान पाऊस येत्या 2 तासात इकडे अहिल्यादेवीनगरच्या सर्व भागात व्यापून टाकणार आहे. धुळे, नंदुरबार, मालेगावच्या भागात तसेच विदर्भ, मराठवाड्यात 3 तास पुढचे कसलाही पाऊस नाहीये. मात्र 3 तासानंतर मध्यम पाऊस, जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे. वातावरणात काय बदल झाला लवकर अंदाज दिला जाईल, त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा नक्की होईल. कारण की मोठं पावसाळी वातावरण राज्यामध्ये पुन्हा एकदा आता तीव्र स्वरूपाचे आपले थैमान घालणार आहे. यामध्ये आता अतिवृष्टी कोणत्या भागात होणार आहे तर इकडे बघा, जळगावच्या भागात एक होणार आहे, धुळेच्या भागात एक होणार आहे, मालेगाव, नाशिकच्या एक भागात होणार आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तीव्र स्वरूपाच्या तुफान पावसाचं आगमन याही ठिकाणी होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी धुमाकूळ घालणार आहे. हे मात्र 100% खरं आहे. आता मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची व्याप्ती, तीव्रता आता वाढत जाण्याच्या मार्गावरती आहे. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. रोज हवामान अंदाज बघायला मिळेल. सबस्क्राईब करा, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, अंदाज दिला जाईल. धन्यवाद.